या ठिकाणी शिवजयंती उत्सव 2026 अगदी पहाटेपासून या ठिकाणी अतिशय आनंदात उत्साहात आपण संपूर्ण शिवप्रेमी पाळेकरवाडी गाव हा उत्सव साजरा करत आहोत। गेली 6 वर्ष या शिवसमर्पण गडाच्या पायाभरणीपासून तर आजपर्यंत या संपूर्ण गावाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम या उत्सवाने केलेलं आहे आणि हा उत्सव जो आहे तो अशाच प्रकारे एकजुटीने पुढे चालू राहील अशी आपल्याला खात्री आहे। आजच्या या सन्मान सोहळ्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण एकदा टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया। हा जो सन्मान सोहळा असतो, गुणगौरव सोहळा असतो, तो आपल्या भावी पिढीला एक प्रेरणा मिळावी आणि आपल्याच मातीतल्या आपल्याच भागातल्या कला रत्नांचा आपण गुणगौरव करण्यासाठी या ठिकाणी हा सन्मान सोहळा हा सत्कार सोहळा करत असतो। आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सत्कार मूर्ती मान्य बुवा श्री विजयजी परब केवळ गाव नव्हे, तालुका नव्हे तर जिल्हा नव्हे, अखंड कोकण, संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या कलेने आपल्या गावाचं नाव रोशन केलं असे आपल्या गावातील एक भजन रत्न, भजन सम्राट मान्य श्री विजयजी परब। तर आपलं भाग्य म्हणावं लागेल की अशी रत्न आपल्या गावात जन्माला आली आणि त्यांनी या मातीत राहून या ठिकाणी आपल्या सोबतच आपल्या परिसराचा विकास केला। अशा या त्यांच्या थोर कर्तृत्वाबद्दल आपण आज शिवप्रेमी पाळेकरवाडी गाव या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहोत। या ठिकाणी गावातील सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण या ठिकाणी मान्य विजयजी परब यांचा या ठिकाणी संपूर्ण पाळेकरवाडी गावामार्फत सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती आहे। विजय परब बुवा यांनी गेली जवळपास 40-45 वर्ष भजन क्षेत्रात काम करत असताना आपल्या सोबतच अनेक शिष्य या मातीतून घडवले आहेत आणि हे शिष्य अखंड महाराष्ट्रावर आपली कला त्या ठिकाणी सादर करत आहेत। आपणास विनंती आहे की आपण आपल्या गावामार्फत केला जाणारा हा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती आहे। गेल्याच वर्षी बुवांना कासार्डे या ठिकाणी जीवन गौरव, मुंबई या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार मिळालेला होता। अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या गावामार्फत या ठिकाणी सत्कार करत आहोत। जोरदार टाळ्या वाजूया माननीय बुवा श्री विजयजी परब। धन्यवाद बुवा। त्यानंतर आपल्या गावातील दुसरे भजन रत्न, भजन सम्राट ज्यांना आपण म्हणतो, आज या कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी आपल्या या अशा कलाकारांमुळे आपल्या गावाला ओळखलं जातं। आपल्या गावाचं नाव सांगितलं मुटाट पाळेकरवाडी म्हटल्यावर विजय परब बुवा, गुणाजी पाळेकर बुवा असं आवर्जून विचारलं जातं प्रत्येक ठिकाणी आणि आपल्या गावाची ओळख त्यांनी आपल्या नावातून, आपल्या कलेतून निर्माण केली। अनेक शिष्य बुवांनी आजपर्यंत घडवलेले आहेत। असे दुसरे भजन रत्न बुवा मान्य श्री गुणाजी पाळेकर बुवा यांचा देखील आपल्या गावामार्फत या ठिकाणी सत्कार होतोय। बुवाने हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या गावचे सुपुत्र आणि पंचायत समितीचे माजी सभापती मान्य श्री रवी पाळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बुवा मान्य श्री गुणाजी पाळेकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार होत आहे। जोरदार टाळ्या वाजवा बुवांसाठी। अनेक शिष्य बुवांनी आजपर्यंत घडवले। बुवा गुणाजी पाळेकर आजपर्यंत आपणास
अनेक सत्कार यापुढे या अगोदर मिळाले असतील, पण आमच्या गावामार्फत हा छोटासा सत्कार आपण स्वीकारला, धन्यवाद. त्यानंतर आपल्या गावातील आणखी एक भजन रत्न मान्य बुवा श्री वासुदेवजी परब पारंपरिक भजन पकवाज वादन करून त्या तालावर भजन म्हणजे आजही अनेक मंडळी त्या भजनामध्ये तल्लीन होतात. त्या भजनाची अजूनही आवड आहे. असे या वयात सुद्धा कुठेही भजनाची संधी मिळाली तर ती आपली कला म्हणून जोपासली आहे, असे माननीय बुवा श्री वासुदेवजी परब यांचा देखील या ठिकाणी पाळेकरवाडी गावामार्फत सन्मान होत आहे. बुवाने हा सन्मान स्वीकारावा अशी आपणास विनंती आहे. बुवा मान्य श्री वासुदेवजी परब पारंपरिक जी भजन कला आहे ती कला जोपासणारे मान्य बुवा वासुदेवजी परब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तंटामुक्ती समितीचे माननीय अध्यक्ष श्री अनिलभाई पाळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण बुवांसाठी. पाळेकरवाडी म्हणजे भजनी बुवांची खान असं सगळीकडे म्हटलं जातं. म्हणजे एका दिवशी सगळ्या बुवांचा सत्कार करायला गेलो तर 3 तास कमी पडतील, एवढे बुवा आपल्या वाडीत आहेत. आणखी एक असं भजन रत्न म्हणजे मान्य श्री विजय श्रीधर पाळेकर जवळपास 30-35 वर्ष मान्य श्री विजय श्रीधर पाळेकर यांनी एक समाजाचं भजन चालवलं आणि ते सर्वांना एकत्र घेऊन एवढी वर्ष भजन स्वतः पुढाकार घेऊन ते सांभाळणं, ते चालू ठेवणं ही अतिशय मोलाची गोष्ट आहे. आणि या बुवांनी ती केली. त्यांच्या आजारपणामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांचे चिरंजीव या ठिकाणी त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. अंकुश विजय पाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्य श्री बुवा विजय श्रीधर पाळेकर यांच्या वतीने हा सन्मान आपण स्वीकारावा अशी आपणास विनंती आहे. आणि बुवा श्री विजय श्रीधर पाळेकर यांच्या वतीने हा सन्मान त्यांचे चिरंजीव अंकुश विजय पाळेकर हा स्वीकारत आहेत. या सन्मानासाठी नावं येत असताना जे मीटिंग होते त्या मीटिंग मध्ये ही नावं चर्चेत येत असतात आणि त्यावर मग शिक्कामोर्तब होत असतं. एक नाव असं आहे की ते स्वर्गवासी होऊन देखील 25-30 वर्ष झाली तरी त्यांची आठवण आज निघते. त्यांची आठवण एवढ्या वर्षात जर निघत असेल तर त्यांचं कार्य किती महान आहे आपल्याला कळतं. कारण आपण वैयक्तिक कार्य कोणतंही केलं तर कदाचित आपली आठवण चालू काळामध्ये सुद्धा निघत नाही, पण एवढी वर्ष जाऊन झाल्यानंतर एखादी व्यक्ती, एखादा समाज, एखादा गट आपली आठवण काढत असेल तर आपण खरोखरच मोठं कार्य केलेलं असतं. तसेच एक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी विठ्ठल दत्तात्रय पाळेकर, विठ्ठल दत्तात्रय पाळेकर, कारण आमच्या वयाच्या पिढीचा तेव्हा कदाचित जन्म सुद्धा नसेल, पण त्यांचं नाव आम्ही बऱ्याच वेळा आजपर्यंत ऐकलेलं होतं. त्यांनी या गावामध्ये सार्वजनिक जे उत्सव आहेत, उदाहरणार्थ दहीहंडी उत्सव हा त्यांनी या गावामध्ये सुरू केला असे बरेच जण आपल्याला सांगतात. बरेच जण त्याचे साक्षीदार आहेत. त्याचप्रमाणे क्रिकेट अलीकडे जो आहे आपल्या गावातील क्रिकेटची टीम बऱ्याच ठिकाणी आज सामने जिंकून येते, चॅम्पियन बनून येते. पण या गावामध्ये क्रिकेटचे सामने पहिल्यांदा जर कोणी भरवले असतील तर ते म्हणजे कैलासवासी विठ्ठल दत्तात्रय पाळेकर. ते 6 महिने जॉबला असायचे, 6 महिने त्यांना सुट्टी असायची. ते 6 महिने उर्वरित 6 महिने यामध्ये गावात राहून या ठिकाणी गावातल्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करत होते. आणि या 6 महिन्याच्या कालावधीत गावाने एकत्र यावं, अगदी दुसऱ्याचं कोणी दोन्ही न काढता एकत्र सामाजिक कार्य करावं अशी त्यांची नियमित इच्छा असायची. या इच्छेने त्यांनी असे सार्वजनिक उत्सव, दहीहंडी म्हणा, क्रिकेटचे सामने म्हणा, किंवा आपण गणपतीमध्ये जे आरती करतो त्या आरतीमध्ये रंगत आणण्याचं काम या माननीय विठ्ठल दत्तात्रय पाळेकर यांनी केलेलं होतं. त्यांच्या या कार्याची आठवण आमचा हा
पाळेकरवाडी गाव या ठिकाणी काढत आहे त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या घरातील जर कोणी या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारावा. तोपर्यंत आपण पुढील सत्काराकडे बोलूया. या ठिकाणी दोन महत्वाच्या व्यक्ती कुमारी वेदिका दीपक तेली कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयात घेत असणारी शिक्षण घेत असणारी ही विद्यार्थिनी आहे. इयत्ता 11वी मध्ये शिकत आहे. वीरगाथा प्रकल्प 5.0 या स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीचा राज्यात 8वा क्रमांक आलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य या राज्यामध्ये 8वा क्रमांक आहे. आणि राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे येथे माननीय संचालक यांच्या हस्ते वेदिकाचा सत्कार देखील झालेला आहे. आपल्याच परिसरातील एक विद्यार्थिनी जिच्या या यशाबद्दल आम्हा पाळेकरवाडी गावाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे आमच्या गावाने हे ठरवलं होतं की या विद्यार्थिनीचा आपण आपल्या कार्यक्रमात सत्कार करावा. वेदिका आणि तिचे पालक दीपक तेली या ठिकाणी माननीय श्री दीपक तेली उपस्थित आहेत. दोघांनाही विनंती आहे की आमच्या गावाच्या वतीने हा छोटासा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. माननीय सरपंच उदयजी पाळेकर आपणास विनंती आहे की आपण कुमारी वेदिका तेली आणि तिच्या यशामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे तिचे पालक माननीय श्री दीपकजी तेली यांचा सत्कार करा. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याच परिसरातील म्हणजे तळेरे कासार्डे या परिसरातील ही विद्यार्थिनी राज्यामध्ये आपला झेंडा उडवते. आपल्याला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन वेदिका. यापुढेही असंच यश तू आमच्या जिल्ह्यासाठी या परिसरासाठी घेऊन येशील अशी आम्हाला खात्री आहे. यानंतर पुढील सत्कार मूर्ती कुमारी सावी वैभव मुद्राळे. प्रोजेक्ट वीरगाथा 5.0 या उपक्रमात जवळपास 19 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. देशभरातील 19 कोटी विद्यार्थ्यांनी किंवा देशाच्या बाहेरील 19 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यातून 100 विद्यार्थ्यांची निवड झाली. हा जो उपक्रम आहे, हा प्रकल्प आहे, ही स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये 19 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातून 100 विद्यार्थ्यांची निवड झाली. या 100 विद्यार्थ्यांमध्ये कुमारी सावी हिचा समावेश होता. आणि त्या 100 विद्यार्थ्यांमधून पुन्हा पहिले जे 10 क्रमांक आहेत त्या पहिल्या 10 क्रमांकामध्ये कुमारी सावी वैभव मुद्राळे हिचा समावेश होता. अतिशय मानाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल की आपल्याच परिसरातील तळेरे या ठिकाणी कासार्डे या हायस्कूलमध्ये शिकत असणारी कुमारी सावी वैभव मुद्राळे आपल्या सर्जनशीलते आणि उत्कृष्ट सादरीकरणाने तिने हे विशेष यश संपादित केलेलं होतं. आम्हा पाळेकरवाडी गावाच्या वासी ग्रामस्थांना आपल्या या यशाचा, सावीच्या यशाचा सार्थ अभिमान आहे. आमच्या पाळेकरवाडी शाळेच्या माजी सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती नाडकर्णी मॅडम आपणास विनंती आहे की आपण कुमारी सावी आणि तिचे पालक यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सावी यांच्या आई मुद्राळे मॅडम या देखील कासार्डे हायस्कूल या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं योगदान त्या ठिकाणी खूप मोलाचं असं आहे. सावी मुद्राळे एवढं लहान वयात एवढं प्रचंड मोठं यश सावीने आपल्या परिसरासाठी खेचून आणलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा आपण सावीसाठी. या ठिकाणी आजच्या याच्या सत्कार मूर्ती आहेत कुमारी वेदिका दीपक तेली. आपण हे जे यश मिळवलेलं आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, याबद्दल
थोडस या ठिकाणी म्हणजे सांगितलं तर आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थोडस बरं वाटेल. सावी मुद्राडे, सावी बोलणारच आहे कारण आम्ही बघितलेलं आहे, सगळे व्हिडिओ आम्ही बघत असतो. गो सावी म्हटल्यावर जे पुढे जे चालू होतं ते आम्ही सगळे बघत असतो, त्यामुळे सावीकडे आपण एक माईक देऊया. मालवणी हा नमस्कार. सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर आभाळाचा रंग समजलाच नसता. जर शिवाजी महाराजांचा जन्म झालाच नसता तर आपल्याला म्हणजे खरा अर्थच समजला नसता हिंदवी स्वराज्याचा. आणि म्हणजे मी सांगू इच्छिते, मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि तुमच्या सर्वांचे प्रेम आशीर्वाद असेच असून दे. धन्यवाद. एक मिनिट. हा जो प्रोजेक्ट होता वीरगाथा 5.0 आणि तुला जे हे एवढं मोठं यश मिळालं, नेमकं काय होतं म्हणजे त्याच्यात काय तू सादर केलंस? म्हणजे मी मल्टीमीडिया प्रेझेंटेशन सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा म्हणजे 100 जणांना निवड केली होती आणि त्याच्यामध्ये माझा 10वा म्हणजे क्रमांक आला. खूप खूप अभिनंदन. आता तू कितवीत आहेस? मी आता 6वीत आहे. म्हणजे सावित आहेस म्हणून तुझं नाव सावी आहे. पुढच्या वर्षी 7वी नाव ठेवणार आहे. बरं, एक प्रश्न आहे, म्हणजे तू जे व्हिडिओ बनवतेस इंस्टाग्रामवर युट्यूबवर, ते गो सावी असं जी व्यक्ती म्हणते, ती गो सावी म्हणणारी व्यक्ती कोण आहे? ती माझी आई आहे. बरं, ठीक आहे. खूप छान असतात व्हिडिओ. असंच खूप खूप अभ्यास कर आणि आमच्या या परिसरासाठी असंच यश मिळवत राहा. खूप खूप शुभेच्छा तुला. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आमच्या पाळेकर्डी प्राथमिक शाळेच्या सन्माननीय माजी मुख्याध्यापिका श्रीमती नाडकर्णी मॅडम यांनी आमच्या गावामार्फत हा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती करतो. गावच्या सन्माननीय पोलीस पाटील सौ निशा पाळेकर आपणास विनंती आहे की आपण मॅडमांचा या ठिकाणी सन्मान करावा. हॅलो. नाडकर्णी मॅडम यांचं पाळेकरवाडीशी गावाशी नातं एक अतूट नातं आहे. जरी त्या सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी या कार्यक्रमासाठी किंवा इतर सर्व कार्यक्रमासाठी मॅडम या ठिकाणी आवर्जून प्रेमाने येत असतात आणि आमचा कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. हा सावंतवाडीहून मॅडम या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत. या ठिकाणी आपल्या गावचे वायरमन बाळू तेली जर उपस्थित असतील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. बाळू तेली. या ठिकाणी आपण आपल्या गावातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमात नेहमीच करत असतो. गेल्या वर्षी SSC फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेले पहिल्या 3 क्रमांकाचे विद्यार्थी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. SSC परीक्षेमध्ये गेल्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कुमारी श्रुती सुनील पाळेकर या ठिकाणी येऊन हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. SSC परीक्षेमध्ये गेल्या वर्षी अतिशय चांगली कामगिरी करीत 84.60% गुण मिळवून श्रुतीने पाळेकरवाडी गावातून पहिला क्रमांक मिळवला होता. माननीय बुवा श्री वासुदेवजी परब आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते श्रुतीचा हा गुणगौरव करावा. खूप खूप अभिनंदन. श्रुती आता रत्नागिरी या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे लीना विश्वास पाळेकर 82.60%. लीना विश्वास पाळेकर
आदरणीय बुवा गुणाजी पाळेकर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या विद्यार्थिनीचा गुणगौरव करावा. जोरदार टाळ्या वाजवूया आपण लिहिण्यासाठी. तृतीय क्रमांक आहे यश शरद पाळेकर 80.60%. यश शरद पाळेकर. मान्य बुवा विजयजी परब आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या विद्यार्थ्याचा गुणगौरव करावा. SSC तृतीय क्रमांक यश शरद पाळेकर 80.60%. जोरदार टाळ्या वाजवूया. त्यानंतर HSC म्हणजे 12वीच्या परीक्षेमध्ये गुणवंत जे विद्यार्थी आहेत, प्रथम क्रमांक आहे कुमारी सिद्धी जयेंद्र पाळेकर 71.67%. सिद्धी जयेंद्र पाळेकर 71.67%. विविध कार्यकारी समितीचे माननीय अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय श्री बाळकृष्णजी पाळेकर आपणास विनंती आहे की आपण या विद्यार्थिनीचा या ठिकाणी गुणगौरव करावा. द्वितीय क्रमांक आहे कुमारी रिद्धी जयेंद्र पाळेकर. रिद्धी जयेंद्र पाळेकर 71.17%. माननीय मुद्राळे मॅडम आपणास विनंती आहे की आपण या विद्यार्थिनीचा या ठिकाणी गुणगौरव करावा. आपली विद्यार्थिनी असेल कदाचित. रिद्धी जयेंद्र पाळेकर 12वी द्वितीय क्रमांक 71.17%. आणि तृतीय क्रमांक आहे कुमारी प्राची रवींद्र परब 65.17%. प्राची रवींद्र परब 65.17%. या त्यांच्या वतीने मातोश्री पिताश्री मान्य श्री दीपक जितेली आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा तिच्या वतीने त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सन्मान करावा. प्राची रवींद्र परब HSC तृतीय क्रमांक. जोरदार टाळ्या वाजवूया आपण प्राचीसाठी. त्यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी जानवी प्रेम पाळेकर. जानवी प्रेम पाळेकर NMMS नावाची परीक्षा असते. गेली 4 वर्ष आपण ऐकतोय तिच्या या परीक्षेबद्दल बरंच. NMMS परीक्षेमध्ये NMMS म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा असते 8वीच्या वर्गासाठी. आणि या परीक्षेमध्ये कुमारी जानवी हिला शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून नुसती शिष्यवृत्ती नाही तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18वे स्थान प्राप्त झाले होते. तिच्या या चांगल्या यशाबद्दल या ठिकाणी आम्ही सर्व पाळेकरवाडी गाव तिच्या यशामध्ये सामील आहोत. आणि तिच्या या यशाबद्दल एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी स्कॉलरशिप परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये देखील शिष्यवृत्ती प्राप्त असून तिला या परीक्षेत 42वे जिल्ह्यात 42वे स्थान आहे. त्याचप्रमाणे या वर्षभराची जी कामगिरी आहे त्यामध्ये अभिजात मराठी जी मराठी भाषेसंदर्भात जी स्पर्धा झाली या निबंध स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये तिचा द्वितीय क्रमांक आहे. अध्ययन संस्था कोळशी मुंबई यांच्या मार्फत जी परीक्षा घेतली जाते त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये या वर्षात तिचा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आहे. आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेतली जाणारी देवगड तालुकास्तरीय निबंध स्पर्धा या स्पर्धेत देखील तिचा तृतीय क्रमांक आहे. तिच्या या ऑलराऊंड यशाबद्दल आपण तिचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. मान्य माडकर्णी मॅडम आपणास विनंती आहे की आपण कुमारी जानवी हिचा त्या ठिकाणी गावाच्या वतीने सन्मान करावा. जोरदार टाळ्या वाजूया कुमारी जानवी हिच्यासाठी. पुढील विद्यार्थी आहे रुद्र सुनील पाळेकर. रुद्र सुनील पाळेकर क्रीडा स्पर्धेमध्ये आपला गाव नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक येऊन
जिल्ह्यात सहभागी झाला होता आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकावून हा विद्यार्थी विभागस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. त्याच्या या खूप मोठ्या यशाबद्दल आम्ही गावाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करत आहोत. रुद्र सुनील पाळेकर पुढील कार्यक्रमाच्या तयारीसाठी मला वाटतं बॅक स्टेजला तो व्यस्त आहे. रुद्र सुनील पाळेकर पाळेकरवाडी शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री त्र्यंबकर सर, आपणास विनंती आहे की आपण रुद्राचा या ठिकाणी सन्मान करावा. पुढील विद्यार्थिनी आहे श्रीमती क्षमता गोखले मॅडम. तर विद्यार्थिनी म्हणायचं का मॅडम म्हणायचा प्रश्न आहे. क्षमता गोखले आहेत काय? खर तर शिक्षक ही जी सेवा आहे किंवा हे क्षेत्र आहे, या क्षेत्राकडे अलीकडच्या काळामध्ये फार कमी माणसं किंवा कमी व्यक्ती या क्षेत्राकडे वळताना दिसतात. पण आपल्याच गावातील ही विद्यार्थिनी या क्षेत्राकडे वळली आणि डीएड मध्ये या विद्यार्थिनीने पहिल्या वर्षामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता आणि दुसऱ्या वर्षात तृतीय क्रमांक मिळवला होता. कुमारी क्षमता प्रभाकर गोखले, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारावा. क्षमता गोखले. पालक किंवा प्रतिनिधी कोणी आले असतील तर आपणास विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा. त्यानंतर सांघिक क्रीडा प्रकारात खो खो मध्ये आपल्या गावचे मुलींचा संघ 14 वर्षाखालील मुली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आहे. जर कोणी प्रतिनिधी असतील तर लगेच या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. खो खो जिल्हा प्रथम क्रमांक. पटकन यायचंय. आणि मुलगे खो खो 14 वर्षाखालील मुलगे द्वितीय क्रमांक होते जिल्हा स्तरावर, त्यांनी सुद्धा तयारीत राहायचंय. जोरदार टाळ्या वाजवा. जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या संघाचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मुलगे जेवढे उपस्थित असतील त्यांनी यायचं आहे. 14 वर्षाखालील मुलगे जिल्हा स्तर द्वितीय क्रमांक. 14 वर्षाखालील मुलगे जिल्हा स्तर द्वितीय क्रमांक. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांपैकी या ठिकाणी 2 शब्दात अगदी मनोगत व्यक्त करावं असं आपणास विनंती आहे. मान्य बुवा विजयजी परब. ठीक आहे सर्व. हा मान्य मुद्राळे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. हा 14 वर्षाखालील मुलगे प्रतिनिधी रुद्र सुनील पाळेकर. मान्य मुद्राळे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. इथे आल्यावर खूप छान वाटलं, कारण महाराजांचं इतकं छान, म्हणजे हा जो तुम्ही गड याची उभारणी केली, इकडे आल्यावरच मला समजलं की प्रत्येकाची याच्यामध्ये मोलाचा एक सहभाग आहे, की आम्ही प्रत्येकाने मिळून इकडे हे काम केले. गेली 5 वर्ष बरोबर हे चालू आहे. त्यामुळे खूप भारी वाटलं, खूप छान. आज आपल्याकडे हे समोर माझ्या बसलेले त्यातले काही बरेचसे माझे विद्यार्थी आहेत, आल्याबरोबर रिद्धी भेटली, खूप भारी वाटलं. काय करतेस म्हटल्यावर BSc मॅथ्स, मी स्वतः MSc मॅथमॅटिक्स आहे. मुलं, मला वाटतं माझी एक विद्यार्थिनी इकडेच रश्मी साटम म्हणून आत्ताच्या बॅचला लागली, ती एक BSc मॅथ्स झाली आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं रिद्धी असेल.
BSc मॅथ्स करते. तर हे सगळे जेन जेन अल्फा आहे तिकडे, ज्यांच्याकडे हातामध्ये एक गॅजेट आहे जो म्हणजे मोबाईल. आणि ह्या वेळेला त्यांना म्हणजे खरोखर महाराजांच्या शिकवणीची, महाराजांकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट महाराजांची शिकण्यासारखी आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना म्हणूनच तर पूर्ण जगात मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. आणि महाराजां म्हणजे मला वाटतं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे की महाराजां, आणि त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं करताय छान. आणि थोडंसं मी वीरगाथाबद्दल सांगेन. वीरगाथा हा शासनाचा उपक्रम होता. म्हणजे CBSE बोर्ड जे आहे त्यांच्याकडे हे 5वं वर्ष आहे, 5.0. आणि संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय ह्या दोघांच्या वतीने हा कार्यक्रम घेतला जातो. आणि त्याच्यामध्ये ह्या वर्षी आम्हालाही याच वर्षी कळलं, गेली 4 वर्ष मी भाग घेतला नव्हता. आणि माझ्या 3 विद्यार्थिनींना मी पाठवलं, त्या दोघी इकडे. आणि पहिल्याच वर्षी आम्हाला खूप छान यश मिळालं. आणि तो कार्यक्रम इतका छान होता की म्हणजे वेदिकाने महाराजांपासून स्टार्ट केलं होतं लिहायला. इंग्लिशमधनं तिने स्टार्ट केलं आणि अगदी आम्ही झाशी की राणी असं सगळ्यांना कव्हर करत तिने तो निबंध लिहिला होता. आणि सावीने संदीप कृष्णन यांच्याबद्दल तिने मल्टीमीडिया प्रेझेंटेशन केलं. आपल्यामध्येही बरेचसे विद्यार्थी आहेत, मला ह्या वर्षी नाही पण ते छोटे छोटे मला दिसतात. मगाशी यांच्याशी बोलतानाही समजलं की ते स्वर्गात आकाशगंगा हा डान्स करणारे सरांचं नाव सांगितलं, ह्या सरांनी बसवलेलं आहे. सो हे विद्यार्थी मला वाटतं पुढच्या वर्षी सावी वेदिका, अशा भरपूर सावी वेदिका दिल्लीपर्यंत नक्की जातील. मी माझ्या शाळेच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालय, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या वतीने समस्त पाळेकर वासियांना धन्यवाद म्हणते की माझ्या दोन्ही विद्यार्थिनींचा तुम्ही सत्कार केलात. थँक्यू. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आज दुपारी आपल्याकडे आदेश भाऊजी आलेले होते. त्यांनी महिलांसाठी काही खेळ घेतले होते. त्यांचे विजेते जे आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. लगेच यायचंय. जे विजेते आहेत, पैठणीचे जे मानकरी आहेत, प्रथम क्रमांक सौ विधी विशाल पाळेकर. विधी विशाल पाळेकर. खेळ पैठणीचा या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये चालू होता, खास महिलांसाठी. या ठिकाणी सर्व महिलांनी या खेळामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. त्याच्याबद्दल सर्वांचंच पहिल्यांदा अभिनंदन. यामध्ये पैठणीच्या मानकरी, प्रथम क्रमांकाच्या मानकरी आहेत सौ विधी विशाल पाळेकर. पाळेकरवाडी गावचीच कन्या आहे. तिचा सन्मान या ठिकाणी माननीय नाडकर्णी मॅडम यांच्या शुभ हस्ते होत आहे. परबांची कन्या आहे, त्यामुळे हा नंबर आलाय असं बुवा सांगतायत. परबांची कन्या असली तरी पाळेकरांची सून आहे, त्यामुळे हा नंबर आलेला आहे. द्वितीय क्रमांक आहे प्रणिता प्रकाश पाळेकर. सौ प्रणिता प्रकाश पाळेकर. सर्व तरुण मंडळींना लाजवेल असा परफॉर्मन्स ज्यांनी दिला होता सौ प्रणिता प्रकाश पाळेकर. द्वितीय क्रमांक पैठणीचा मानकरी आहेत माननीय पोलीस पाटील सौ निशा पाळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. तृतीय क्रमांक रसिका रवींद्र परब. तयार राहायचं आहे. रसिका रवींद्र परब. आता काहीच बोलता येणार नाही आमका. जे प्रॅक्टिस चालू असते असं वाटतंय. तृतीय क्रमांक पैठणीच्या मानकरी आहेत रसिका रवींद्र परब. मान्य मुद्रा मॅडम, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करावा. त्यांच्या 2 पैठणी एकाच घरात गेलेल्या आहेत, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेले बाकीचे जे स्पर्धक आहेत लगेच यायचंय पटापट. नावं वाचतो मी. तृषा परब, पूजा चेतन पाळेकर, दिव्या दत्तात्रय पाळेकर, स्मिता सुनील पाळेकर, विनिका विकेश पाळेकर आणि मिनाली शुभम पाळेकर. सर्वांनी यायचं एकदम.
तृषा तेजस परब, पूजा चेतन पाळेकर, दिव्या दत्तात्रय पाळेकर, स्मिता सुनील पाळेकर, विनिका विकेश पाळेकर आणि मिनाली शुभम पाळेकर. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला चला चला. सरपंच उदयजी पाळेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या सर्व विजेत्यांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजूया. एवढ्या महिलांमध्ये भाग घेणं हे महत्वाचं आहे आणि भाग घेऊन या सर्व जणी अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या होत्या. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि इतर भाग घेतलेले आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या सर्वांचं देखील अभिनंदन आहे. मगाशी जो सत्कार या ठिकाणी घेतला होता श्रीमती क्षमता गोखले मॅडम, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. शिक्षक या क्षेत्राकडे वळल्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन आहे आणि यामध्ये DED ला प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय वर्षामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून चांगले यश मिळवल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या गावामार्फत खूप शुभेच्छा आहेत. मुद्राळे मॅडम, आपणास विनंती आहे की या क्षेत्रात वळल्याबद्दल आपण या ठिकाणी क्षमता मॅडम यांचा सन्मान करावा. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या सन्मान सोहळ्यातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती जी आपल्या या कार्यक्रमात अगदी सकाळी 8 पासून उपस्थित आहे आणि मला वाटतं उद्या सकाळच्या 8 पर्यंत किंवा 6 पर्यंत इथे असणार आहे, अशी व्यक्ती जी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे आणि आपल्या कार्यक्रमाला रंगत आणणार आहे, अशी व्यक्ती म्हणजे प्रज्वल गायकवाड. प्रज्वल गायकवाड, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि आमच्या गावामार्फत हा छोटासा सन्मान स्वीकारावा. युट्यूब क्रिएटर प्रज्वल गायकवाड, आपणास विनंती आहे की आपण आपल्या गावामार्फत हा सन्मान स्वीकारावा. सकाळी 8 वाजता हे गृहस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सर्व कार्यक्रमाचं म्हणजे अगदी मिरवणूक सुरुवात होण्यापासून तर आता हा कार्यक्रम जोपर्यंत संपेल तोपर्यंत त्या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण प्रज्वल गायकवाड करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया आपण प्रज्वलसाठी. एक मनमिळावू व्यक्तिमत्व पापर्डे गावातील प्रज्वल गायकवाड. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा मी संपूर्ण गावाच्या वतीने आभार मानतो आणि आजचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. आपण थोड्याच वेळात पुढील कार्यक्रम सुरुवात करणार आहोत, साज मराठी अस्मितेचा. धन्यवाद.